हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 9 मधील चॅप्टर नंबर 2 रियल नंबर्स मधील प्रॅक्टिस सेट 2.3 सॉर्ट आउट करणार आहोत. सो त्यापूर्वी काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर करूया, म्हणजे हा प्रॅक्टिस सेट सोडवणं अगदीच सोपं होऊन जाईल. सो सी दी फर्स्ट पॉईंट, सर्ड्स. Surd is an irrational root. That means if nth root of a is an irrational number, then it is said to be surd. Is it clear? Nth root of a of any number is either rational or irrational, but in surd it is always an irrational. Is it clear? आपण एक्झाम्पल थ्रू समजावून घेऊया. सपोज √4 असा जर मी नंबर लिहिला तर √4 that means 2. Is it clear? 4 हा नंबर परफेक्ट स्क्वेअर आहे. सो आन्सर काय आलेला आहे 2. दॅट मीन्स 2 स्क्वेअर 4. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 4चा स्क्वेअर रूट काय आलेला आहे 2. इज इट क्लिअर? त्यानंतर √7 असा जर मी नंबर घेतला तर असा कोणताही नंबर नाही आहे की जो 2 टाइम्स मल्टिप्लाय केल्यानंतर 7 येणार आहे. इज इट क्लिअर? सो √7 इज ॲन इररॅशनल नंबर आणि 2 हा काय झालेला आहे रॅशनल नंबर झालेला आहे. सो nth रूट ऑफ एनी नंबर इज आयदर रॅशनल ऑर इररॅशनल, बट इन सर्ड इट इज ऑलवेज ॲन इररॅशनल नंबर. इज इट क्लिअर? त्यानंतर nth रूट ऑफ ए यामध्ये हा जो n आहे दॅट मीन्स या साईनच्या वर लिहिलेला जो नंबर आहे त्याला काय म्हटलं जातं ऑर्डर ऑफ सर्ड. इज इट क्लिअर? त्यानंतर हे जे साईन आहे त्याला रॅडिकल साईन म्हटलं जातं. त्यानंतर हा जो रॅडिकल साईनच्या आतमध्ये प्लेस केलेला नंबर आहे तो म्हणजेच काय आहे रॅडिकल. इज इट क्लिअर? फॉर एक्झाम्पल क्यूब रूट ऑफ 7 दॅट मीन्स 3 हा n प्लेसला आहे. दॅट मीन्स 3 ही काय झालेली आहे सर्डची ऑर्डर झालेली आहे. त्यानंतर 7 हा रॅडिकल साईनच्या आतमध्ये लिहिलेला नंबर आहे. दॅट मीन्स a is the radical. That means here 7 is the radical. Is it clear? So conditions to justify surd. Given जो नंबर आहे तो सर्ड आहे की नाही हे फाइंड आउट करण्यासाठी 3 कंडिशन्स आहेत. सो फर्स्ट वन, ऑर्डर इज ग्रेटर दॅन 1. दॅट मीन्स हिअर ऑर्डर इज 3. इज इट क्लिअर? सो फर्स्ट कंडिशन इथं फुलफिल झालेली आहे. त्यानंतर सेकंड वन, रॅडिकल इज ए पॉझिटिव्ह रॅशनल नंबर. रॅडिकल दॅट मीन्स या रॅडिकल साईनच्या आतमध्ये लिहिलेला नंबर हा पॉझिटिव्ह रॅशनल नंबर असायला हवा. इज इट क्लिअर? सो ही सेकंड कंडिशन सुद्धा इथं फुलफिल झालेली आहे. त्यानंतर थर्ड कंडिशन, अँड इररॅशनल रूट. दॅट मीन्स असा कोणता नंबर आहे की जो 3 टाइम्स मल्टिप्लाय केल्यानंतर 7 येणार आहे. इज इट क्लिअर? आपण चेक करूया. सपोज 3 टाइम्स ऑर्डर 3 आहे. सो आपल्याला 3 टाइम्स मल्टिप्लाय करावं लागेल. 1 इंटू 1 इंटू 1 दॅट मीन्स ॲन्सर हे 1 येणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर 2 इंटू 2 इंटू 2 दॅट मीन्स 2 2 चा 4, 4 2 चा 8. इज इट क्लिअर? सो असा कोणताही नंबर नाही की जो 3 टाइम्स मल्टिप्लाय केल्यानंतर 7 हे ॲन्सर येणार आहे. सो इट इज ॲन इररॅशनल रूट. इज इट क्लिअर? सो थर्ड कंडिशन सुद्धा इथं फुलफिल झालेली आहे. इज इट क्लिअर? सो तिन्ही कंडिशन जर फुलफिल झाल्या तर गिवन नंबर सर्ड आहे असं आपण म्हणू शकतो. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट पॉईंट, सिमिलर ऑर लाईक सर्ड. लाईक सर्ड म्हणजेच काय, ऑर्डर आणि रॅडिकल जर इक्वल असेल तर त्याला आपण लाईक सर्ड असं म्हणू शकतो. इज इट क्लिअर? ऑर्डर इज इक्वल अँड रॅडिकल आर ऑल्सो इक्वल. एक्झाम्पल थ्रू समजावून घेऊया. फॉर एक्झाम्पल √2 त्यानंतर -3√2 त्यानंतर 4/5 √2. या प्रत्येक ठिकाणी ऑर्डर काय आहे 2 आहे, मेन्शन केलेली नाही आहे. दॅट मीन्स ऑर्डर ही काय असते 2 असते इथं. इज इट क्लिअर? सो ऑर्डर ही प्रत्येक ठिकाणी 2 आहे आणि रॅडिकल दॅट मीन्स रॅडिकल साईनच्या आतमध्ये जो नंबर आहे तो म्हणजेच काय असतो रॅडिकल. इज इट क्लिअर? सो प्रत्येक ठिकाणी रॅडिकल हा सेम आहे. दॅट मीन्स हे जे 3 नंबर्स आहेत ते काय आहेत लाईक सर्ड आहेत. इज इट क्लिअर? त्यानंतर थर्ड पॉईंट, ऑपरेशन्स ऑन लाईक सर्ड. मॅथमॅटिकल ऑपरेशन्स लाईक ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिवायडेशन कॅन बी डन ओनली लाईक सर्ड. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. सी, लाईक सर्ड असतील दॅट मीन्स ऑर्डर आणि रॅडिकल जर सेम असेल
तरच त्या दोन सडमध्ये आपण ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करू शकतो. पण एक्झाम्पल थ्रू समजावून घेऊया. सी दी फर्स्ट एक्झाम्पल, 7√3 प्लस 29√3 इज इक्वल टू, या दोन्ही ठिकाणी काय आहे, ऑर्डर सेम आहे. दॅट मीन्स ऑर्डर मेन्शन केलेली नाही, दॅट मीन्स ऑर्डर ही 2 आहे. इज इट क्लिअर? इथंही 2 आहे आणि इथंही 2 आहे. आणि त्यानंतर रॅडिकल, दॅट मीन्स रॅडिकल साईनच्या आतमधील नंबर हा दोन्ही ठिकाणी सेम आहे. सो या ज्या दोन सड आहेत त्या काय आहेत, लाईक सड आहेत. सो लाईक सड असल्यानंतरच आपण काय करू शकतो, या दोन्ही नंबर्समध्ये ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करू शकतो. सो ॲडिशन करत असताना या ज्या लाईक सड आहेत ते पण कॉमन घेणार आहोत. त्यानंतर 7 + 29 हे ऑपरेशन कॅरी केल्यानंतर 36√3 इट इज अवर ॲन्सर. इज इट क्लिअर? त्यानंतर सेम सबट्रॅक्शनसाठी करायचं आहे. लाईक सड असल्यानंतर आपण सबट्रॅक्शन करू शकतो. इज इट क्लिअर? सो √3 आणि √3 हे दोन्ही ठिकाणी सेम आहे. सो ते कॉमन घेतलेलं आहे. 7 - 29 दॅट मीन्स 7 - 29 सो निगेटिव्ह नंबर येणार आहे. सो -22 × √3 इट इज अवर ॲन्सर. इज इट क्लिअर? सो या सम बेसिक कन्सेप्टवर आपल्याला प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा आहे. सो आपण प्रॅक्टिस सेट स्टार्ट करूया. लास्ट लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर 1, 2, 3 आणि 4 कव्हर केलेला आहे. सो सी दी 5th वन, कम्पेअर दी फॉलोइंग पेअर ऑफ सड. दॅट मीन्स गिव्हन जी पेअर आहे त्यामध्ये सिम्पली आपल्याला लेस दॅन, ग्रेटर दॅन ऑर इज इक्वल टू हे साईन पुट करायचं आहे. इज इट क्लिअर? सो ॲज इट इज आपल्याला कंपॅरिझन करता येणार नाही आहे, कारण हा मिक्स फॉर्म आहे. दॅट मीन्स एक नंबर बाहेर आहे आणि एक नंबर रॅडिकल साईनच्या आत आहे. दॅट मीन्स या फॉर्मला आपण काय म्हणत असतो, मिक्स फॉर्म ऑफ सड. सो कंपॅरिझन करण्यासाठी मिक्स फॉर्म हा प्युअर फॉर्ममध्ये कन्वर्ट करावा लागतो. दॅट मीन्स दोन्हीही नंबर हे रॅडिकल साईनच्या आत असायला हवेत. इज इट क्लिअर? हिअर 7 × √2 is a mixed form of surd. So first we have to convert it into pure form. Is it clear? Then only we can compare the pair of surd. Is it clear? Question number 2 मध्ये ऑलरेडी आपल्याला प्युअर फॉर्म दिलेला आहे. इज इट क्लिअर? सो इथं आपण ॲज इट इज कंपॅरिझन करू शकतो. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. क्वेश्चन नंबर 5 मधील फर्स्ट एक्झाम्पल, 7 × √2 and 5 × √3 या पेअरमध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचं आहे. बट हे दोन्ही नंबर मिक्स फॉर्ममध्ये आहे. इज इट क्लिअर? मिक्स फॉर्म ऑफ सड. सो मिक्स फॉर्म ऑफ सडमध्ये असल्यामुळं ॲज इट इज आपल्याला कंपॅरिझन करता येणार नाही आहे. मिक्स फॉर्म ऑफ सड. सो सुरुवातीला आपल्याला हा जो मिक्स फॉर्म आहे तो प्युअर फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यावा लागणार. मिक्स फॉर्म दॅट मीन्स एक नंबर बाहेर आहे आणि एक नंबर रॅडिकल साईनच्या आत आहे. सो एक नंबर बाहेर आणि एक नंबर आत अशी जर सिच्युएशन असेल तर त्याला आपण मिक्स फॉर्म ऑफ सड असं म्हणतो. इज इट क्लिअर? सो फर्स्ट we have to convert mixed form of surd into pure form of surd. प्युअर फॉर्म दॅट मीन्स दोन्हीही नंबर हे रॅडिकल साईनच्या आतमध्ये असायला हवेत. इज इट क्लिअर? तरच आपण गिव्हन पेअरमध्ये कंपॅरिझन करू शकतो. सो प्युअर फॉर्म ऑफ सर्ड. इज इट क्लिअर? सो 7 हा नंबर आपल्याला रॅडिकल साईनच्या आतमध्ये घ्यायचा आहे. सो हा नंबर आपण कसा लिहू शकतो? सी हिअर, हा सिंगल नंबर रॅडिकल साईनच्या आतमध्ये जर घ्यायचा असेल तर आपल्याला पेअर घ्यावी लागेल. इज इट क्लिअर? सो आपण जर पेअर घेतली त्यानंतर हा √2 ॲज इट इज. इज इट क्लिअर? सो हेच कसं करता येईल आपल्याला? पेअर आहे दॅट मीन्स 7 × 7 आपण 7² लिहू शकतो. इज इट क्लिअर? सो 7² × √2 ॲज इट इज. इज इट क्लिअर? सो स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल. त्यानंतर बाहेर काय येणार आहे? फक्त 7 एक सिंगल नंबर येणार आहे. त्यानंतर √2 ॲज इट इज. दॅट मीन्स सेम हाच नंबर आपल्याला मिळालेला आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स
रॅडिकल साईनच्या बाहेर जर सिंगल नंबर असेल तर तो नंबर आपल्याला आतमध्ये जर घ्यायचा असेल तर आपल्याला पेअर घ्यावी लागते. इज इट क्लिअर? किंवा ऑर मेथडनी पण आपण हे करू शकतो. हा 7 आपल्याला रॅडिकल साईनच्या आतमध्ये घ्यायचा आहे. दॅट मीन्स हा जर रॅडिकल साईनच्या आत घेतला तर आपण 49 असं लिहू शकतो. इज इट क्लिअर? कारण 49 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. सो √49 इज इक्वल टू 7. इज इट क्लिअर? त्यानंतर 5 इंटू √3 हा सुद्धा एक मिक्स फॉर्म आहे. सो हे आपण कसं लिहू शकतो? डिरेक्टली 5 जर आपण रॅडिकल साईनच्या आत घेतला तर आपल्याला पेअर घ्यावी लागते. इज इट क्लिअर? सो इंटू √3 ॲज इट इज. सो पेअर आहे. सो आपण 5 इंटू 5 दॅट मीन्स 5 स्क्वेअर असं लिहू शकतो. इज इट क्लिअर? √3 ॲज इट इज. सो स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल. इज इट क्लिअर? फक्त आन्सर काय राहणार आहे? 5 इंटू √3 ॲज इट इज. सो हेच आन्सर आपल्याला इथं मिळालेलं आहे. इज इट क्लिअर? सो हाच फॉर्म आपण असा लिहिला तरी चालेल. इज इट क्लिअर? और डिरेक्टली आपण काय करू शकतो? 5 हा नंबर √25 असं लिहू शकतो. कारण 25 हा परफेक्ट स्क्वेअर आहे. √25चा आन्सर काय येणार आहे? 5. इज इट क्लिअर? सो ॲक्च्युअल आता आपण सॉल्व करूया. आवर गिव्हन पेअर इज 7√2 अँड 5√3. इज इट क्लिअर? तर आपल्याला 7ला आतमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर 5ला सुद्धा रॅडिकल साईनच्या आतमध्ये घ्यायचं आहे. इज इट क्लिअर? सो आत घेण्यासाठी आपण पेअर घेतो. इज इट क्लिअर? 7ला आत घेतलं दॅट मीन्स रॅडिकल साईनच्या आतमध्ये आपण पेअर घेतली इंटू √2 ॲज इट इज. त्यानंतर 5ला आपण रॅडिकल साईनच्या आतमध्ये घेतलं दॅट मीन्स आपल्याला ही पेअर घ्यावी लागणार आहे इंटू √3 ॲज इट इज. इज इट क्लिअर? सो सिम्पली आता हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. 7 इंटू 7 इंटू √2. या दोन्हीही नंबरला आपण एका साईनच्या अंडर घेऊ शकतो कारण दोन्ही ठिकाणी ऑर्डर ही सेम आहे. इज इट क्लिअर? सो 5 इंटू 5 इंटू 3. इज इट क्लिअर? सो 7 7 जा 49 आणि 49 2चा आपण करून बघूया. 49 इंटू 2. 9 2चा 18. 4 2चा 8 आणि हा. सो 98 √98. इज इट क्लिअर? त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 5चा 25 आणि 25 3चा 75. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला हा काय होता? मिक्स फॉर्म होता आणि आता कन्व्हर्जन काय झालेलं आहे? प्युअर फॉर्ममध्ये झालेलं आहे. सो प्युअर फॉर्ममध्ये झाल्यानंतर आपण कंपॅरिझन करू शकतो. आपण इथं मेन्शन करूया प्युअर फॉर्म. इज इट क्लिअर? सो 98 is greater than 75. Is it clear? So therefore 7 into √2 is greater than 5 into √3. Is it clear? It is our answer. हे सेम एक्झाम्पल आपण ऑर मेथडनी सुद्धा सॉल्व करू शकतो. सो ऑर मेथड सुद्धा आपण बघूया. ऑर गिव्हन पेअर इज 7√2 अँड 5 इंटू √3. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला आपण काय केलेलं आहे? हा 7 रॅडिकल साईनच्या आतमध्ये घेतलेला आहे. सो आता काय करायचं आहे? हा 2 रॅडिकल साईनच्या बाहेर घ्यायचा आहे. इज इट क्लिअर? सो हा 2 रॅडिकल साईनच्या बाहेर घेण्यासाठी आपल्याला स्क्वेअर करावा लागेल. सो 7 इंटू √2चा स्क्वेअर त्यानंतर 5 इंटू √3 ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो 7 स्क्वेअर 49 इंटू √2 स्क्वेअर काय येणार आहे? 2. इज इट क्लिअर? सी हिअर √2 स्क्वेअर दॅट मीन्स √2 इंटू √2. इज इट क्लिअर? सो एका साईन खाली जर आपण घेतलं तर ही आपल्याला पेअर मिळालेली आहे. इज इट क्लिअर? सो 2 स्क्वेअर. इज इट क्लिअर? कॅन्सल होईल. सो आन्सर काय मिळालेला आहे? 2. ते डिरेक्टली आपण इथं लिहिलेलं आहे. दॅट मीन्स 7 स्क्वेअर 49 अँड
रूट 2 स्क्वेअर 2. इज इट क्लिअर? त्यानंतर 5 स्क्वेअर 25. त्यानंतर रूट 3 स्क्वेअर ओनली 3. इज इट क्लिअर? सो हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. 49 इंटू 2 हे आपण करून बघितलेलं आहे. 98. इज इट क्लिअर? 98. आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन 25 इंटू 3 दॅट मीन्स 75. सो 98 is greater than 75. So therefore 7 into root 2 is greater than 5 into root 3. Is it clear? दोन्हीही मेथडनी केलं तरी आन्सर हे आपलं सेम आलेलं आहे. इज इट क्लिअर? तुम्हाला जी कन्व्हिनियंट मेथड वाटेल ती तुम्ही यूज करू शकता. देन नेक्स्ट एक्झाम्पल. सेकंड पेअर दिलेली आहे. अंडर रूट 247. त्यानंतर अंडर रूट 274. इज इट क्लिअर? तर ऑलरेडी प्युअर फॉर्ममध्ये आहे. सो डिरेक्टली आपण काय करू शकतो? कंपॅरिझन करू शकतो. इथं आपण मेन्शन करूया इट इज इन प्युअर फॉर्म. सो ऑलरेडी प्युअर फॉर्ममध्ये आहे. सो 247 आणि 274 यांच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझन करायचे आहे. 247 इज लेस दॅन 274. इज इट क्लिअर? सो देअरफॉर वी कॅन राईट रूट 247 इज लेस दॅन रूट 274. इज इट क्लिअर? इट इज अवर आन्सर. थर्ड एक्झाम्पल. 2 इंटू रूट 7 अँड रूट 28. इज इट क्लिअर? Here 2 into root 7. It is mixed form. It is mixed form, but root 28 it is pure form. So हा जो नंबर आहे तो ॲज इट इज राहणार आहे. सो हा मिक्स फॉर्म आपल्याला काय करावा लागणार आहे? प्युअर फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घ्यावा लागणार आहे. सो 2 इंटू रूट 7 आपण कसा लिहू शकतो? हा 2 आपल्याला काय करायचा आहे? रॅडिकल साईनच्या आत घ्यायचा आहे. सो आपल्याला पेअर घ्यायची आहे. सो 2 इंटू 2 इंटू रूट 7 ॲज इट इज. इज इट क्लिअर? सो ऑर्डर सेम आहे. सो हे तिन्ही नंबर्स आपण एका साईनच्या अंडर घेऊ शकतो. सो 2 इंटू 2 इंटू 7 सिम्पली मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 7 2 चा 14 अँड 14 2 चा 28. इज इट क्लिअर? दॅट मीन्स हा जो नंबर आहे त्याचा प्युअर फॉर्म काय आहे? रूट 28. इज इट क्लिअर? सो आपली पेअर काय तयार झाली आहे? रूट 28 आणि हा रूट 28. इज इट क्लिअर? सो 28 is equal to 28. Is it clear? So therefore we can write 2 into root 7 is equal to root 28. Is it clear? It is our answer. Then next example, fourth one. Fourth example is 5 into root 5 and 7 into root 2. हे दोन्हीही मिक्स फॉर्ममध्ये आहेत. सो प्युअर फॉर्ममध्ये कन्वर्ट करून घेऊया. सो 5 जर आत घेतला तर पेअर घेणार आहोत आपण. 5 इंटू 5 त्यानंतर हे रूट 5 ॲज इट इज. इज इट क्लिअर? त्यानंतर हे 7 आपण आत घेणार आहोत. सो पेअर घ्यावी लागेल. 7 इंटू 7 इंटू हे रूट 2 ॲज इट इज. इज इट क्लिअर? सो सिम्पली मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 5 इंटू 5 इंटू 5 अँड 7 into 7 into 2. Is it clear? So 5 5 चा 25 and 25 5 चा 125. Is it clear? त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 7 7 चा 49 and 49 2 चा 49 2 चा आपण करून बघूया. 9 2 चा 18 4 2 चा 8 आणि हा 98. इज इट क्लिअर? सो 125 is greater than 98. Is it clear? So we can write therefore 5 into root 5 given pair 5 into root 5
is greater than 7 into root 2. Is it clear? It is our answer. Then next example, fifth example, 4 into root 42 and 9 into root 2. Is it clear? दोन्ही मिक्स फॉर्म मध्ये आहे. सो आपल्याला प्युअर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो 4 आत घ्यायचं. दॅट मीन्स आपल्याला पेअर घ्यावी लागणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट अंडर रूट 4 into 4. त्यानंतर अंडर रूट 42 ॲज इट इज. इज इट क्लिअर? त्यानंतर 9ची पेअर आतमध्ये घ्यावी लागेल. 9 into 9 इंटू हे रूट 2 ॲज इट इज. इज इट क्लिअर? सिम्पली हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. सी हिअर 4 4 16 अँड 16 into 42 आपण करून बघूया. 42 into 16. सो 16 2 32 अँड 16 4 64 प्लस हे 3. दॅट मीन्स 67. इज इट क्लिअर? सो हे मल्टिप्लिकेशन किती आलेलं आहे? अंडर रूट 672. इज इट क्लिअर? त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. 9 9 81 अँड 81 into 2 आपण करून बघूया. इंटू 2. 2 1 2 अँड 8 2 16. 162. इज इट क्लिअर? सो therefore 672 is greater than 162. Is it clear? So given pair 4 into root 42 is greater than 9 into root 2. Is it clear? It is our answer. Then next example, sixth one, 5 into root 3 and 9. Is it clear? So हा नंबर आपल्याला आत घ्यायचा आहे. दॅट मीन्स आपल्याला पेअर घ्यायची आहे. इज इट क्लिअर? सो 5 into 5 into हे रूट 3 ॲज इट इज. त्यानंतर हा 9 आपल्याला रॅडिकल साईनच्या आतमध्ये कसा घेता येईल? सो पेअर घ्यावी लागेल. इज इट क्लिअर? सो 9 into 9. दॅट मीन्स 9 into 9 काय येणार आहे? 81. सी हिअर 81 and 81 is the perfect square. So याचा आन्सर काय येणार आहे? 9. इज इट क्लिअर? सो 9चा फॉर्म आपण कशात घेतलेला आहे? 9 into 9. दॅट मीन्स 81. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट 5 into 5 25. 25 3 75. इज इट क्लिअर? 9 9 81. So 75 is less than 81. So given pair 5 into root 3 is less than 9. Is it clear? It is our answer. Then next example, seventh one. Seventh example is 7 and 2 into root 5. So 7 आपल्याला रॅडिकल साईनच्या आतमध्ये घ्यायचं आहे. दॅट मीन्स आपण कसं लिहू शकतो? रूट 49. इज इट क्लिअर? सो 7 into 7 पेअर घेतली. दॅट मीन्स डिरेक्टली आपण रूट 49 असंही लिहू शकतो. त्यानंतर हा 2 आतमध्ये घेणार. दॅट मीन्स पेअर घ्यावी लागेल. 2 into 2 into हा रूट 5 ॲज इट इज. सो 7 7 49. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 5 2 10 and 10 2 20. Is it clear? So 49 is greater than 20. Is it clear? So given pair, therefore 7 is greater than 2 into root 5. Is it clear? It is our answer. इथं आपण therefore असं मेन्शन करूया. Is it clear? So next question. See the question number 6. Simplify. First one, 5 into root 3 plus 8 into root 3. That means या दोन्ही सर्टमध्ये आपल्याला ॲडिशन घ्यायची आहे. सो ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन घेत असताना आपल्याला लाईक सर्ट लागतात. लाईक सर्ट म्हणजेच काय? ज्या सर्टमध्ये ऑर्डर सेम आहे आणि रॅडिकल सुद्धा सेम आहे. जे क्लिअर? 1 by 1 सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल इज 5 into root 3.
प्लस 8 इंटू √3. सुरुवातीला आपण लाईक सर्ड म्हणजे काय हे जस्ट इथं मेन्शन करूया. लाईक सर्ड दॅट मीन्स सेम ऑर्डर अँड सेम रॅडिकंड. इज इट क्लिअर? सो या दोन्ही ठिकाणी ऑर्डर सेम आहे, मेन्शन केलेली नाही, दॅट मीन्स ऑर्डर ही 2 आहे. आणि त्यानंतर रॅडिकंड दॅट मीन्स रॅडिकल साईनच्या आतमधील नंबर तोही इथं सेम आहे. दॅट मीन्स ही जी गिवन पेअर आहे ती लाईक सर्डची आहे. सो डिरेक्टली आपण ॲडिशन घेऊ शकतो. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट बाय टेकिंग कॉमन √3. Is it clear? So 5 plus 8 in bracket √3. √3 आपण कॉमन घेतलेला आहे आणि √3 आपण सुरुवातीला न घेता लास्टला घेतलेला आहे. इज इट क्लिअर? सो 5 plus 8 13 into √3. It is our answer. It is too much easy. Then second example is 9 into √5 minus 4 into √5 plus √125. सो इथं सबस्ट्रॅक्शन आहे आणि इथं ॲडिशन आहे. सो ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन हे कॅरी करण्यासाठी आपल्याला लाईक सर्ड लागतात. इज इट क्लिअर? सो लाईक सर्ड होण्यासाठी आपल्याला 125ला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये घ्यावं लागेल. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट फॅक्टर्स ऑफ 125. सो युनिट प्लेसला 5 आहे, सो आपण 5 कट करू शकतो. 5 2 10 रिमेनिंग 2 आणि हे 5 25 होतील. 5 5 25 अगेन 5 कट करता येईल. 5 5 25 अँड 5 1 5. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट देअरफॉर 9 into √5 ॲज इट इज मायनस 4 into √5 ॲज इट इज प्लस √25. हा नंबर आपण कसा लिहू शकतो? 3 times 5. इज इट क्लिअर? सो इथं आपल्याला एक पेअर मिळालेली आहे. सो पेअर ऐवजी आपण काय लिहिणार आहोत? 5 into 5 दॅट मीन्स 5 स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो या दोन्ही टर्म ॲज इट इज मायनस 4 into √5 प्लस 5 स्क्वेअर इंटू √5. इज इट क्लिअर? सो स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होतील. सो आपला आन्सर काय येणार आहे? या दोन्ही टर्म ॲज इट इज मायनस 4 into √5 प्लस इथं 5 फक्त शिल्लक राहणार आहे इंटू √5. इज इट क्लिअर? तर तिन्ही सर्ड ह्या लाईक सर्ड झालेल्या आहेत कारण तिन्ही ठिकाणी रॅडिकंड सेम आहे आणि ऑर्डरसुद्धा सेम आहे. ऑर्डर इथं 2 आहे. इज इट क्लिअर? तर लाईक सर्ड झाल्यानंतर आपण काय करू शकतो? ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन कॅरी करू शकतो. इथं आपण मेन्शन करूया लाईक सर्ड्स. सो आता आपल्याला प्रत्येक ठिकाणी √5 हा सेम आहे, सो तो कॉमन घेता येईल. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट देअरफॉर बाय टेकिंग कॉमन √5. इज इट क्लिअर? सो √5 जर कॉमन घेतला तर इथं काय राहणार आहे? 9 मायनस 4 प्लस 5. इज इट क्लिअर? त्यानंतर √5 हे आपण कॉमन घेतलेले आहे. इज इट क्लिअर? सो सिम्पली हे आपल्याला सॉल्व करायचं आहे. 9 प्लस 5 म्हणजेच काय होणार आहे? 14 अँड 14 मायनस 4 दॅट मीन्स 10. सो 10 into √5. Is it clear? It is our answer. Then next example, third one, it is 7 into √48 minus √27 minus √3. Is it clear? So सुरुवातीला आपल्याला लाईक सर्डमध्ये कन्व्हर्शन करण्यासाठी 48 आणि 27 यांचे फॅक्टर्स घ्यावे लागतील. इज इट क्लिअर? सो 3 हा ऑलरेडी सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आहे. सो वी कॅन राईट फॅक्टर्स ऑफ 48 अँड 27. इज इट क्लिअर? सो
48 मध्ये युनिट प्लेसला 8 आहे, सो आपण 2 कट करू शकतो. 2 2 चा 4 अँड 2 4 चा 8. अगेन 2 कट करता येईल. 2 1 चा 2, 2 2 चा 4. अगेन 2 6 चा 12, 2 3 चा 6 अँड 3 1 चा 3. इज इट क्लिअर? त्यानंतर 27 चे फॅक्टर्स 3 कट करता येईल. 3 9 चा 27, 3 3 चा 9 and 3 1 चा 3. Is it clear? So 7 into root 48 हा नंबर आपण कसा लिहू शकतो? 7 into root 48 is equal to 7 as it is. हा 48 नंबर आहे तो या फॅक्टर्स फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. इथं आपल्याला 2 ची इथे एक पेअर मिळालेली आहे आणि इथे एक पेअर मिळालेली आहे. हा सिंगल नंबर मिळालेला आहे. सो पेअर मिळालेली आहे. दॅट मीन्स 2 into 2, दॅट मीन्स 2 स्क्वेअर असं आपण डायरेक्टली लिहू शकतो. इज इट क्लिअर? 2 स्क्वेअर इंटू 2 स्क्वेअर इंटू 3. इज इट क्लिअर? सिम्पली रॅडिकल साइन सेपरेट करूया. 7 ॲज इट इज 2 स्क्वेअर अंडर रूट 2 स्क्वेअर इंटू अंडर रूट 2 स्क्वेअर इंटू अंडर रूट 3. इज इट क्लिअर? सो स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होतील. सो रिमेनिंग काय आहे? 7 ॲज इट इज. त्यानंतर इथं 2 राहिलेले आहे. सो इंटू 2 इंटू 2 इंटू रूट 3 ॲज इट इज. इज इट क्लिअर? त्यानंतर सिम्पली आपल्याला हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 7 2 चा 14 अँड 14 2 चा 28. सो 28 इंटू रूट 3. इज इट क्लिअर? सो 7 इंटू रूट 48 हे कन्वर्जन आपण कशात केलेलं आहे? 28 इंटू रूट 3. इज इट क्लिअर? त्याला आपण 1 नी इंडिकेट करूया. त्यानंतर 27 आपण कन्वर्ट करून घेऊया रूट 27. रूट 27 हा नंबर आपण कसा लिहू शकतो? 3 टाइम्स 3. सो आपल्याला पेअर मिळालेली आहे. सो डिरेक्टली आपण 3 स्क्वेअर या पेअरसाठी 3 स्क्वेअर असं लिहू शकतो. 3 स्क्वेअर इंटू हे 3 ॲज इट इज. इज इट क्लिअर? सो सिम्पली रॅडिकल साइन सेपरेट करूया. तर स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होतील. इज इट क्लिअर? सो आन्सर काय राहणार आहे? 3 इंटू रूट 3. इज इट क्लिअर? दॅट मीन्स रूट 27चं कन्वर्जन सिम्पलेस्ट फॉर्म काय आलेला आहे? 3 इंटू रूट 3. इज इट क्लिअर? सो गिव्हन जे एक्झाम्पल आहे ते आपण कन्वर्ट करून घेऊया. 7 इंटू रूट 48 हेच आपण कसं लिहिणार आहोत? 28 इंटू रूट 3. इज इट क्लिअर? सो देअरफॉर 28 इंटू रूट 3 मायनस रूट 27 दॅट मीन्स 3 इंटू रूट 3 मायनस रूट 3. इज इट क्लिअर? जे गिवन एक्झाम्पल आहे ते आपण लाईक सर्डमध्ये कन्वर्ट करून घेतलेलं आहे. इज इट क्लिअर? सो इथं तिन्ही सर्डमध्ये ऑर्डर सेम आहे आणि त्यानंतर रॅडिकल सुद्धा सेम आहे. दॅट मीन्स ह्या लाईक सर्ड झालेल्या आहे. सो लाईक सर्ड झाल्यानंतर आता आपण हे ऑपरेशन कॅरी करू शकतो. इज इट क्लिअर? सो बाय टेकिंग कॉमन रूट 3. इज इट क्लिअर? सो रूट 3 जर तिन्ही सर्डमधून जर कॉमन घेतलं तर रिमेनिंग काय आहे? 28 मायनस 3 मायनस इथं 1 असणार आहे. इज इट क्लिअर? इंटू रूट 3. इज इट क्लिअर? -3 मायनस 1 दॅट मीन्स काय होणार आहे? हे -4 होणार आहे. इज इट क्लिअर? सो 28 मायनस 4 असं आपल्याला लिहिता येईल. दॅट मीन्स 24. इज इट क्लिअर? सो 24 इंटू रूट 3 ॲज इट इज. इट इज अवर आन्सर. Then next example, 4th one, root 7 minus 3 upon 5 into root 7 plus 2 root 7. Is it clear? So इथं सुरुवातीला देतानाच आपल्याला लाईक सर दिलेले आहे कारण या प्रत्येक ठिकाणी रॅडिकल सेम आहे आणि ऑर्डर सुद्धा सेम आहे. इज इट क्लिअर? सो इथं आपण मेन्शन करूया
लाईक सर्स. सो लाईक सर्स असल्यामुळं आपण डिरेक्टली ॲडिशन आणि सबट्रॅक्शन हे ऑपरेशन कॅरी करू शकतो. सो वी कॅन राईट बाय टेकिंग कॉमन रूट 7. इज इट क्लिअर? सो रूट 7 कॉमन घेतल्यानंतर इथं काय राहणार आहे? 1. इज इट क्लिअर? सो 1 मायनस 3/5 प्लस 2 इंटू रूट 7. इज इट क्लिअर? सो हा ब्रॅकेट सॉल्व करण्यासाठी आपल्याला या तिन्ही टर्मचा डिनॉमिनेटर सेम करून घ्यावा लागेल. इज इट क्लिअर? 1/1 डिनॉमिनेटर काय असणार आहे? तर 1 असणार आहे. त्यानंतर 2 दॅट मीन्स 2/1. इज इट क्लिअर? सो या तिन्ही ठिकाणी आपल्याला डिनॉमिनेटर सेम करून घ्यावा लागेल. सो डिनॉमिनेटर इथं 5 आहे. सो इथं 5 करण्यासाठी आपण 5ने मल्टिप्लाय करू शकतो. इज इट क्लिअर? सो डिनॉमिनेटरला जर 5ने मल्टिप्लाय केलं तर इथं न्यूमरेटरला सुद्धा आपल्याला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लिअर? त्यानंतर इथं सुद्धा 5ने मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटर सेम होणार आहे. सो इथं जर आपण 5ने मल्टिप्लाय केलं तर 2ला सुद्धा आपल्याला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लिअर? सो हे ऑलरेडी आपण लर्न केलेलं आहे. सो इथं मल्टिप्लिकेशन काय होईल? 5 इंटू 1 दॅट मीन्स 5 and 5 into 1 5 plus minus 3/5 as it is plus 5 to 10/5 1 5 into root 7 as it is. सो तिन्ही ठिकाणी डिनॉमिनेटर सेम झालेला आहे. सो तो आपण वन टाइमच लिहित असतो. सो न्यूमरेटर काय राहणार आहे? 5 minus 3 plus 10. 5 minus 3 plus 10/5. इज इट क्लिअर? इंटू रूट 7 ॲज इट इज. त्यानंतर हे प्लसमध्ये आहे, 5 सुद्धा प्लसमध्ये आहे. सो 10 + 5 15 - 3 12. इज इट क्लिअर? सो ॲन्सर काय येणार आहे? 12/5. इज इट क्लिअर? इंटू हे रूट 7 ॲज इट इज. इट इज अवर ॲन्सर. हे मल्टिप्लिकेशन न लिहिता डिरेक्टली आपण असं लिहू शकतो 12/5 इंटू रूट 7. इज इट क्लिअर? इट इज अवर ॲन्सर. देन नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. मल्टिप्लाय अँड राईट द आन्सर्स इन सिम्पलेस्ट फॉर्म. दॅट मीन्स ॲन्सर हे आपल्याला रिड्यूस फॉर्ममध्ये घ्यायचं आहे. इज इट क्लिअर? सो मल्टिप्लिकेशन घेत असताना बाहेरच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे आणि रॅडिकल साईनच्या आतील नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे. बट सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये ॲन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इज इट क्लिअर? 1 by 1 सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल इज 3 इंटू रूट 12 इंटू रूट 18. सो आपल्याला ॲन्सर हे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये फाइंड आउट करायचं आहे. सो सुरुवातीला आपल्याला 12चे आणि 18चे फॅक्टर्स घ्यावे लागतील. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट फॅक्टर्स ऑफ 12 and 18. Is it clear? So युनिट प्लेसला 2 आहे. सो आपण 2 ने कट करू शकतो. 2 6 12. अगेन 2 ने कट करता येईल. 2 3 6 and 3 जे प्राईम नंबर. सो 3 1 3. इज इट क्लिअर? त्यानंतर 18 मध्ये युनिट प्लेसला 8 आहे. सो आपण 2 ने कट करू शकतो. 2 9 18. तर 3 ने कट करता येईल. 3 3 9 and 3 1 3. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 12 हा नंबर आपण कसा लिहू शकतो? 2 इंटू 2 इंटू 3. आणि त्यानंतर 18 हा नंबर आपण कसा लिहू शकतो? 2 इंटू 3 इंटू 3. इज इट क्लिअर? इथं आपल्याला एक पेअर मिळालेली आहे. त्यानंतर 18च्या फॅक्टरमध्ये सुद्धा ही 3ची पेअर मिळालेली आहे. इज इट क्लिअर? सो हा नंबर आपण कसा लिहू शकतो? 3 ॲज इट इज 12 दॅट मीन्स 2 इंटू 2 दॅट मीन्स 2 स्क्वेअर इंटू 3. इज इट क्लिअर? मल्टिप्लाय बाय रूट 18 दॅट मीन्स अंडर रूट 18चे फॅक्टर्स काय मिळालेले आहेत? 2 इंटू 3 इंटू 3 दॅट मीन्स 3 स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो हा 3 ॲज इट इज. सिम्पली आपण रॅडिकल साईन सेपरेट करूया. इंटू रूट 3 मल्टिप्लाय बाय रूट 2 मल्टिप्लाय बाय रूट 3 स्क्वेअर. इज इट क्लिअर?
त्यानंतर स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल होतील. सो रिमेनिंग काय आहे 3 ॲज इट इज. इथं 2 राहणार आहे. मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय रूट 3 मल्टिप्लाय बाय रूट 2 मल्टिप्लाय बाय 3 इज इट. सो हे जे नंबर्स आहेत ते सुरुवातीला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर रॅडिकल साईनच्या आतील नंबरनी रॅडिकल साईनच्या आतील नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 3 × 2 × 3 मल्टिप्लाय बाय रूट 3 × रूट 2 हे मल्टिप्लिकेशन आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 3 2 चा 6 आणि 6 3 चा 18. 18 × 3 2 चा 6 इज इट क्लियर. दॅट मीन्स 18 × रूट 6 इज इट क्लियर. इट इज अवर आन्सर. देन सेकंड वन 3 × रूट 12 मल्टिप्लाय बाय 7 × रूट 15 इज इट क्लियर. सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आन्सर फाइंड आउट करायचा आहे. सो सुरुवातीला आपल्याला 12चे आणि 15चे फॅक्टर्स घ्यावे लागतील. सो वी कॅन राईट फॅक्टर्स ऑफ 12 and 15. सो 12चे फॅक्टर्स युनिट प्लेसला 2 आहे. सो आपण 2 नी कट करू शकतो. 2 6 चा 12 त्यानंतर अगेन 2 नीच कट करता येईल. 2 3 चा 6 and 3 1 जा 3 इज इट क्लियर. त्यानंतर 15चे फॅक्टर्स 3 नी कट करता येईल. 3 5 चा 15 and 5 1 जा 5 इज इट क्लियर. सो इथं आपल्याला 2ची एक पेअर मिळालेली आहे इज इट क्लियर. सो 3 ॲज इट इज. 12 हा नंबर आपण कसा लिहू शकतो 2 × 2 दॅट मीन्स 2 स्क्वेअर × 3 इज इट क्लियर. मल्टिप्लाय बाय 7 ॲज इट इज. 15 हा नंबर आपण कसा लिहू शकतो पेअर मिळालेली नाही आहे बट पुढं आपल्याला या फॅक्टर्सचे उपयोग होणार आहे. सो आपण हा नंबर फॅक्टर फॉर्ममध्ये लिहून घेतलेला आहे इज इट क्लियर. सो सिम्पली रॅडिकल साइन सेपरेट करूया. × रूट 3 × 7 × 3 √3 × 5 ॲज इट इज इज इट क्लियर. स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होतील. सो 3 × 2 × 3 × 7 × 3 × 5 इज इट क्लियर. सो बाहेरच्या नंबरनी बाहेरच्या नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे आणि आतील नंबरने आतील नंबरला मल्टिप्लाय करायचं आहे. सो 3 × 2 × 7 हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. त्यानंतर √3 × 3 × 5 इज इट क्लियर. इथं आपल्याला पेअर मिळालेली आहे. सो हीच पेअर आपण कशी लिहू शकतो 3 स्क्वेअर इज इट क्लियर. सो 3 2 चा 6 and 6 7 चा 42 इज इट क्लियर. 42 मल्टिप्लाय बाय 3 स्क्वेअर × √5 इज इट क्लियर. इथं अगेन स्क्वेअर रूटला स्क्वेअर कॅन्सल होतील. सो 42 मल्टिप्लाय बाय 3 इज इट क्लियर. मल्टिप्लाय बाय √5 ॲज इट इज. सो आता आपल्याला हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. 42 मल्टिप्लाय बाय 3 आपण रफमध्ये करूया. 42 मल्टिप्लाय बाय 3 3 2 चा 6 and 3 4 जा 12. सो मल्टिप्लिकेशन 126 इज इट क्लियर. 126 × √5 इज इट क्लियर. इट इज अवर आन्सर. देन नेक्स्ट एक्झाम्पल. थर्ड एक्झाम्पल. थर्ड वन 3 × √8 मल्टिप्लाय बाय √5 इज इट क्लियर. 5 अगेन आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये घेता येणार नाही बट 8चे फॅक्टर्स आपण लिहू शकतो इज इट क्लियर. सो फॅक्टर्स ऑफ 8 2 नी कट करता येईल. 2 4 चा 8 अगेन 2 2 चा 4 and 2 1 जा 2 इज इट क्लियर. सो हेच आपण कसं लिहू शकतो 3 ॲज इट इज
आपल्याला एक पेअर मिळालेली आहे, 2ची पेअर. इज इट क्लिअर? सो 2 into 2 that means 2 square multiply by 2. Then multiply by here root 5 as it is. Therefore 3 as it is. Radical sign separate करूया. root 2 square into root 2 multiply by root 5. Is it clear? So square ला square root cancel होतील. So 3 as it is. इथं 2 शिल्लक राहिलेले आहेत. मल्टिप्लाय बाय 2 इंटू रूट 2 इंटू रूट 5. सो सिम्पली हे मल्टिप्लिकेशन आणि त्यानंतर रॅडिकल साईनच्या आतील नंबर्सचं मल्टिप्लिकेशन. सो 3 2 6 मल्टिप्लाय बाय 5 इंटू 2 दॅट मीन्स रूट 10 अंडर रूट 10. इज इट क्लिअर? सो 6 इंटू रूट 10. It is our answer. Then next example. Fourth one. 5 into root 8 multiply by 2 into root 8. Is it clear? इथं सुद्धा रूट 8 आहे आणि इथं सुद्धा रूट 8 आहे. दॅट मीन्स इथं आपण पेअर तयार करू शकतो. इज इट क्लिअर? सो बाहेरच्या नंबरनी बाहेरच्या नंबरला मल्टिप्लिकेशन. सो 5 इंटू 2 मल्टिप्लाय बाय अंडर रूट 8 इंटू 8. इज इट क्लिअर? सो 5 2 10 इंटू 8 इंटू 8 दॅट मीन्स पेअर मिळालेली आहे. सो 8 स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो 10 ॲज इट इज. स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल. सो रिमेनिंग 8. इज इट क्लिअर? 10 into 8, 80. It is our answer. Then next question. See the question number 8. Divide and write the answer in simplest form. आपल्याला आन्सर हे सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये दॅट मीन्स रिड्यूस फॉर्ममध्ये लिहायचं आहे. सिम्पली या दोन नंबरमध्ये आपल्याला डिवायडेशन करायचं आहे. 1 by 1 सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल इज रूट 98 डिवायडेड बाय रूट 2. या दोन्ही ठिकाणी ऑर्डर सेम आहे. सो हेच आपण वर्टिकली कसं अरेंज करणार आहोत. रूट 98 डिवायडेड बाय रूट 2. इज इट क्लिअर? ऑर्डर सेम असल्यामुळं आपण सिंगल साईन खाली आपण घेऊ शकतो. इज इट क्लिअर? सो 98 डिवायडेड बाय 2. इज इट क्लिअर? इथं कट करता येईल. 2 1 जा 2 2 4 जा 8 रिमेनिंग 1 आणि हे 8 18 होतील. 2 9 जा 18. इज इट क्लिअर? सो आन्सर इज अंडर रूट 49. इज इट क्लिअर? 49 इज ए परफेक्ट स्क्वेअर. सो आन्सर काय येणार आहे 7. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 7 हा नंबर 2 टाइम्स मल्टिप्लाय केल्यानंतर 49 हे आन्सर येणार आहे. सो रूट 49 दॅट मीन्स 7. इज इट क्लिअर? इट इज अवर आन्सर. खूप इझी असा क्वेश्चन आहे. त्यानंतर नेक्स्ट सेकंड वन. रूट 125 डिवायडेड बाय रूट 50. इज इट क्लिअर? वर्टिकली अरेंज करूया. रूट 125 डिवायडेड बाय रूट 50. दोन्ही ठिकाणी ऑर्डर सेम आहे. सो सिंगल रॅडिकल साईन खाली आपण घेऊ शकतो. 125 डिवायडेड बाय 50. इज इट क्लिअर? दोन्हीही नंबर हे 25च्या टेबलमध्ये येत आहेत. सो आपण 25नी कट करू शकतो. 25 2 जा 50 अँड 25 5 जा 125. इज इट क्लिअर? सो रूट 5 अपॉन रूट 2. इज इट क्लिअर? इट इज अवर आन्सर. Then third one. Third example is root 54 divided by root 27. Is it clear? Vertically arrange करूया. So same order. So single sign आपण घेऊ शकतो. 54 divided by 27. Is it clear?
27 1 जा 27 अँड 27 2 जा 54. सो आन्सर काय आलेला आहे? √2 ओनली. इज इट क्लिअर? इट इज अवर आन्सर. देन फोर्थ वन आपण इथंच घेऊया. फोर्थ वन √310 मल्टिप्लाय बाय √5. इज इट क्लिअर? सुरुवातीला व्हर्टिकली अरेंज करूया. ऑर्डर सेम आहे, सो सिंगल साईनच्या खाली आपण घेऊ शकतो. 5 ने कट करता येईल कारण इथं 0 आहे. इज इट क्लिअर? 5 1 जा 5, 5 6 जा 30. इज इट क्लिअर? रिमेनिंग 1 आणि हा 0. 5 2 जा 10. इज इट क्लिअर? सो √62/1 दॅट मीन्स ओनली 62. इज इट क्लिअर? इट इज अवर आन्सर. कारण 62ला सुद्धा अगेन सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये घेता येत नाही. आपण फॉर युअर बेटर अंडरस्टँडिंग 62चे फॅक्टर्स फाइंड आउट करूया. युनिट प्लेसला 2 आहे, सो आपण 2 ने कट करू शकतो. इज इट क्लिअर? 2 3 जा 6, अगेन 2 1 जा 2 अँड 31 इज ए प्राईम नंबर. सो 31 1 जा 31. सो आपल्याला पेअर मिळालेली नाही, दॅट मीन्स हाच नंबर सेम राहणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. सी दी लास्ट क्वेश्चन, 9th वन. रॅशनलाइज दी डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर हा आपल्याला रॅशनल नंबरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल इज 3/√5. हियर 3 इज ए रॅशनल नंबर बट √5 इज एन इररॅशनल नंबर. सो रॅशनल नंबर डिवायडेड बाय इररॅशनल नंबर इज ऑलवेज एन इररॅशनल नंबर. दॅट मीन्स हा टोटल नंबर हा इररॅशनल आहे, बट फक्त आपल्याला डिनॉमिनेटर रॅशनल करून घ्यायचा आहे. इज इट क्लिअर? सो डिनॉमिनेटरवर फक्त फोकस करायचा आहे. सो हा जो इररॅशनल नंबर आहे याला सेम इररॅशनल नंबरनी जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार आहे? √5 × √5 दॅट मीन्स 5 ओनली. इज इट क्लिअर? आणि 5 म्हणजेच काय आहे? रॅशनल नंबर आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स डिनॉमिनेटर आपण कशात कन्वर्ट केला? रॅशनल नंबरमध्ये. इज इट क्लिअर? सो 1 बाय 1 सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल इज 3/√5. हियर 3 इज ए रॅशनल नंबर and √5 is an irrational number. We know that. Irrational number. Is it clear? So, rational number divided by irrational number, it is always an irrational number. म्हणजे टोटल 3/√5 हा टोटल नंबर का आहे? इररॅशनल नंबर आहे. इज इट क्लिअर? अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी ऑफ इररॅशनल नंबर. प्रॉपर्टीज आपण इंट्रोडक्शनमध्ये स्टडी केली आहे. इज इट क्लिअर? सो सिम्पली आपल्याला फक्त डिनॉमिनेटरवर फोकस करायचा आहे आणि डिनॉमिनेटर आपल्याला रॅशनल करून घ्यायचा आहे. सुरुवातीला तो इररॅशनल आहे आणि इररॅशनलचं कन्व्हर्जन आपल्याला रॅशनलमध्ये करायचं आहे. इज इट क्लिअर? सो हे कन्व्हर्जन करत असताना √5ला जर आपण √5नीच मल्टिप्लाय केलं, सी हियर √5ला दॅट मीन्स हा डिनॉमिनेटर आहे. √5ला जर आपण सेम नंबरनी सेम इररॅशनल नंबरनी जर मल्टिप्लाय केलं तर हेच कसं लिहिता येईल? √5 × √5 दॅट मीन्स हे सिंगल साईनच्या खाली जर आपण घेतलं तर ही एक पेअर आहे. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 5². इज इट क्लिअर? सो स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होतील. आन्सर काय येणार आहे? 5. सो सुरुवातीला हा इररॅशनल नंबर होता आणि इररॅशनल नंबरला सेम इररॅशनल नंबरनी जर मल्टिप्लाय केलं तर कन्व्हर्जन काय झालेलं आहे? 5. दॅट मीन्स हा रॅशनल नंबर झालेला आहे. इज इट क्लिअर? सो डिनॉमिनेटरचं कन्व्हर्जन इररॅशनलवरून रॅशनलमध्ये झालेलं आहे, बट डिनॉमिनेटरला जर आपण √5नी मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा आपल्याला √5नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? आपण सॉल्व करूया. आवर एक्झाम्पल इज 3/√5. सो डिनॉमिनेटर रॅशनल करण्यासाठी आपल्याला दोन्ही ठिकाणी √5 जर डिनॉमिनेटरला आपण √5नी मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा √5नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? सो आन्सर काय येणार आहे? 3 × √5
अपॉन √5 into √5. That means 3 into √5 as it is. ही पेअर आहे, सो आपण हीच कशी लिहू शकतो, 5 स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल, आन्सर काय राहणार आहे 5. इज इट क्लिअर? 3 into √5 अपॉन 5. इज इट क्लिअर? हे आपला आन्सर आहे आणि आन्सरमध्ये हा पाय काय आहे, रॅशनलमध्ये कन्वर्ट झाला आहे, रॅशनल नंबर. बट न्यूमरेटर जर आपण ऑब्झर्व केला, सुरुवातीला न्यूमरेटर काय होता, रॅशनल नंबर होता. इज इट क्लिअर? त्यानंतर न्यूमरेटर आता काय झालेला आहे, इररॅशनल झालेला आहे, इररॅशनल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स इररॅशनल नंबर डिवायडेड बाय रॅशनल नंबर, इट इज इररॅशनल नंबर. दॅट मीन्स हा टोटल नंबर हा इररॅशनल आहे, बट फक्त डिनॉमिनेटर रॅशनल झालेला आहे. म्हणजेच काय, पूर्ण नंबर आपण इररॅशनलचं रॅशनलमध्ये कन्वर्ट करू शकत नाही. इज इट क्लिअर? फक्त आपला क्वेश्चन काय आहे, आपल्याला फक्त सिम्पली डिनॉमिनेटर रॅशनल करायचा आहे, तो इथं झालेला आहे. इज इट क्लिअर? सो इट इज अवर आन्सर, 3 into √5 upon 5. It is our answer. Is it clear? Then next example, second one, 1 upon √14. इथं √14 हा सुरुवातीला काय आहे, इररॅशनल आहे, इररॅशनल आहे. सो हा √14 आपल्याला रॅशनलमध्ये कन्वर्ट करायचा आहे. इज इट क्लिअर? सो √14ला रॅशनलमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याला √14नीच मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट मल्टिप्लाय न्यूमरेटर. डिनॉमिनेटरला जर आपण √14नी केलं तर न्यूमरेटरला सुद्धा √14नी सेम नंबरनीच मल्टिप्लाय करावं लागतं. इज इट क्लिअर? हा रूल आहे. सो वी कॅन राईट मल्टिप्लाय numerator and denominator by √14. Is it clear? So 1 upon √14 multiply by √14 आणि न्यूमरेटरला सुद्धा √14नी मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लिअर? सो 1 into √14 अपॉन √14 into √14. दॅट मीन्स 14 हे आन्सर येणार आहे, बट आपण स्टेप बाय स्टेप करूया. 14 into 14. इज इट क्लिअर? अंडर √14 into 14. दॅट मीन्स ही पेअर मिळालेली आहे. सो यू कॅन राईट √14 ॲज इट इज न्यूमरेटरचे. सो अंडर √14 स्क्वेअर. इज इट क्लिअर? स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होते. सो आन्सर काय राहणार आहे, न्यूमरेटरचे √14 ॲज इट इज अपॉन 14 ओनली. इज इट क्लिअर? सो तर डिनॉमिनेटर काय झालेला आहे, रॅशनलमध्ये कन्वर्ट झालेला आहे. 14 इज ए रॅशनल नंबर. इज इट क्लिअर? सिम्पली फक्त आपल्याला डिनॉमिनेटर रॅशनल करायचं आहे. इज इट क्लिअर? देन थर्ड एक्झाम्पल, 5 अपॉन √7. √7 हा सुरुवातीला इररॅशनल नंबर आहे. सो इररॅशनल नंबरचं आपल्याला रॅशनलमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. सो रॅशनलमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपल्याला सेम नंबरनीच मल्टिप्लाय करावं लागणार आहे. दॅट मीन्स √7ला √7नीच मल्टिप्लाय करावं लागणार आहे. सो वी कॅन राईट मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. दोन्ही ठिकाणी सेम नंबरनी मल्टिप्लाय करावं लागतं. न्यूमरेटर and denominator by √7. Is it clear? So 5 into √7 multiply by √7 upon √7. Is it clear? So 5 into √7 upon अंडर √7 into 7. दॅट मीन्स ही पेअर मिळाली आहे. इज इट क्लिअर? सो
5 into root 7 as it is upon under root 7 square. Is it clear? So स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल. ॲन्सर काय आलेला आहे 5 इंटू रूट 7 अपॉन 7. इज इट क्लियर? 7 हा काय तयार झालेला आहे? रॅशनल नंबर तयार झालेला आहे. रॅशनल नंबर. सिम्पली आपल्याला डिनॉमिनेटर फक्त रॅशनल करून घ्यायचं आहे. त्यानंतर फोर्थ एक्झाम्पल. फोर्थ वन 6 अपॉन 9 इंटू रूट 3. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर 9 ऑलरेडी रॅशनल आहे. 9 ऑलरेडी रॅशनल नंबर आहे आणि रूट 3 हा काय आहे? इररॅशनल आहे. सो डिनॉमिनेटर जर आपल्याला रॅशनल करायचं असेल तर फक्त रूट 3नी रूट 3लाच मल्टिप्लाय करावं लागेल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स आपण स्टेप बाय स्टेप करूया म्हणजे लक्षात येईल. हा ऑलरेडी रॅशनल आहे. सो फक्त रूट 3नीच मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट मल्टिप्लाय 9 इंटू रूट 3 बाय ओनली रूट 3 इज सफिशियंट. इज इट क्लिअर? 9 इंटू रूट 3ला फक्त रूट 3नीच मल्टिप्लाय करायचं आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही प्लेसला. इज इट क्लिअर? सो रूट 3 इज सफिशियंट टू रॅशनलाइज इट. So 6 upon 9 into root 3 multiplied by root 3 upon root 3. Is it clear? So 6 into root 3 upon हे 9 as it is कारण ते ऑलरेडी रॅशनल फॉर्ममध्ये आहे. इज इट क्लिअर? सो 3 इंटू 3. इज इट क्लिअर? हे 3 इंटू हे 3. इज इट क्लिअर? सो 6 इंटू रूट 3 ॲज इट इज, 9 ॲज इट इज, 3 इंटू 3 दॅट मीन्स 3 स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो 6 इंटू रूट 3 अपॉन 9 इंटू या स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल. सो ॲन्सर काय राहणार आहे? ओनली 3. इज इट क्लिअर? सो 3नी आपल्याला कट करता येईल. 3 1 जा 3 and 3 2 जा 6. इज इट क्लिअर? सो 2 upon 9 multiply by root 3. Is it clear? So it is our answer. Then fifth example. Fifth one 11 upon root 3. So root 3 हा सुरुवातीला इररॅशनल आहे. सो रॅशनल नंबर करण्यासाठी सेम नंबरनीच मल्टिप्लाय करावं लागणार आहे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोन्ही प्लेसला. इज इट क्लिअर? सो इट इज इररॅशनल नंबर. या इररॅशनल डिनॉमिनेटरचं आपल्याला रॅशनलायझेशन करायचं आहे. इररॅशनल नंबर. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट मल्टिप्लाय numerator and denominator by root 3. Is it clear? So 11 upon root 3 is equal to 11 upon root 3 multiplied by root 3 upon root 3. Is it clear? So 11 into root 3 upon 3 into 3 under root 3 square. Is it clear? So square ला square root cancel. So answer काय येणार आहे? 11 into root 3 upon 3 only. Is it clear? So सुरुवातीला इररॅशनल नंबर होता, आता तो रॅशनल मध्ये कन्वर्ट झाला आहे. फक्त डिनॉमिनेटर रॅशनल मध्ये कन्वर्ट झाला आहे. पूर्ण जर टर्मचा आपण विचार केला तर ती इररॅशनलच आहे. इज इट क्लिअर? फक्त डिनॉमिनेटर आपण रॅशनल करून घेतला. इट इज आवर आन्सर. इज इट क्लिअर? सो डिअर फ्रेंड,
इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.